वाल्मिक कराड यांनी आई व पत्नीला चुकीच्या वेळी ॲक्टिव्ह केलं आणि सर्व काही प्रकरण अंगलट आलं. तर ते कसं, तर हेच आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ. तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणामध्ये 8 आरोपींना अटक केली असून 9वा आरोपी म्हणजे वाल्मिक कराड यांना खंडणी प्रकरणामध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यांना 14 दिवसाची पोलीस कोठडी देखील सुनावली होती आणि काल म्हणजे त्यांची 14 दिवसाची पोलीस कोठडी संपवणार होती. परंतु ह्या सर्व हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी हे वाल्मिक कराड असल्याचे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी वेळोवेळी प्रशासनाला सांगितले. परंतु प्रशासन ह्याच्यावर गांभीर्याने घेत नसल्यामुळे सुनावणीच्या 1 दिवसा अगोदर धनंजय देशमुख यांनी आपण स्वतःला संपवणार असल्याचं जाहीर करीत उपोषण चालू केलं. त्यानंतर खडवडून प्रशासन जागे झाले आणि वाल्मिक कराड यांच्या विरोधात मोकोका लावून 203 मध्ये त्यांना सह आरोपी म्हणून सिद्ध करण्यात आलं. हे गुन्हा वाल्मिक कराड यांच्या विरोधात जाणार असल्याचे माहिती 1 दिवसा अगोदरच का कुटुंबियांना झाली आहे, असा देखील ह्या निमित्ताने प्रश्न उपस्थित केला जात आहे. वाल्मिक कराड यांची सुनावणी होण्याच्या अगोदरच आई आणि सून व पत्नी यांनी थेट परळी पोलीस स्टेशन गाठून त्या ठिकाणी उपोषण चालू केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे. वाल्मिक कराड यांनी केलेली टायमिंग ही चुकीची ठरली असल्याचे देखील आता बोललं जात आहे. कारण वाल्मिक कराड यांना 203च्या गुन्ह्यामध्ये सह आरोपी करून त्यांच्या विरोधात मुकोपा लावणार असल्याचे ह्यांना कधी कळलं, असा देखील प्रश्न ह्या सर्व प्रकरणाविषयी उपस्थित केला जात आहे. त्यानंतर त्यांची आई, पत्नी व सून यांना देखील ॲक्टिव्ह करण्याचं काम कुणी केलं, हे देखील आता हळूहळू समोर येताना आपल्याला पाहण्यास मिळणार आहे. वाल्मिक कराड यांना 203 गुन्ह्यातील सह आरोपी केल्यानंतर त्यांच्या विरोधात मोकोका लावल्यानंतर परळी शहर अवघ्या काही मिनिटातच बंद झाल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालं आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांचं सातत्याने नाव जोडलं जात असतानाच खंडणी प्रकरणाविरोधात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराड यांनी CIDला स्वतः आपण सरेंडर होत असल्याचं देखील एका व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलं आहे. परंतु वाल्मिक कराड हे पोलिसांना कुठे आहे हे माहीत नव्हतं, परंतु त्यांच्या परळी व बीड जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांना ते माहीत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालं आहे. ज्यावेळेस वाल्मिक कराड हे CIDकडे सरेंडर होत असताना त्यांचे कार्यकर्ते थेट पुण्याच्या ठिकाणी कशा प्रकारे पोहोचले, हा देखील संशय येणारा प्रश्न आहे. ह्यामुळे सर्व काही घटना घडत असलेल्या ह्या सर्व काही गोष्टी या वाल्मिक कराड यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना, मित्रपरिवारांना आणि नातेवाईकांना माहीत असल्याचं देखील आता त्यांच्या विरोधात आरोप केला जात आहे. ह्याच काल झालेल्या सुनावणीमध्ये देखील तेच प्रत्यय आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे. ज्यावेळेस वाल्मिक कराड यांच्या विरोधात 302 गुन्हा नोंदवण्यात येतो, त्यानंतर त्यांच्यावर मोकोपा हा लावण्यात येतो आणि त्यानंतर परळी शहर काही मिनिटात बंद होते व त्यांची सुनावणी होण्या अगोदरच त्यांची आई थेट परळी पोलीस स्टेशन गाठून त्या ठिकाणी उपोषण चालू करते आणि हे उपोषण तब्बल 13 तास चालू राहते. त्यानंतर धनंजय मुंडे हे परळी गाठतात आणि उपोषणाला स्थगिती मिळते. हे कुठंतरी ठरून केलेलं नियोजित कार्यक्रम असल्याचं देखील आता बोललं जात आहे. एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.